मी या तालुक्यामध्ये यायच्या अगोदर हे शिवभूमीचे रस्ते नव्हते, अतिशय बिकट परिस्थिती. मी देवाला म्हणायचं, देवा एकदा आमदार कर. माझं स्वप्न माझ्यासाठी नाही, शिवाई मातेला साकडं घातलं आणि पहिल्यांदा आमदार झालो 2014ला. या माझ्या तमाम मायबाप जयंती, माझ्या मागे नेते नाही कोणी. संग्रामबाबू तुम्ही आलते माझ्या प्रचाराला, तुम्हाला माहिती आहे. मोठे नेते नाही, मोठे नेते खोटे असतात सगळे. हा माझा अनुभव. त्यांना अभिमान, त्यांना त्या वेळेला काही गोष्टी म्हणजे अपेक्षित, तर या सगळ्या खोट्या गोष्टी असतात आयुष्यामध्ये. त्या दिवशी धावपळत करत त्या ओतूरच्या सभेला आलो ना, त्याच्या मागचं एक कारण होतं की हा शिवभक्त या पुण्यभूमीचा एक रहिवासी गावात जाऊन सांगत होते की मी जर आमदार झालो तर जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या जुन्नरच्या पुण्यभूमीत उभा करेल. आणि तो माझा स्वार्थ होता. म्हटलं अरे हे तर कधीच व्हायला पाहिजे होतं. 350 वर्ष होऊन गेली. ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिकडे अजून रस्त्यांच्या समस्या, तिकडे अजून जाण्या येण्याच्या समस्या, तिकडे अजून गडावर चढण्याच्या समस्या, पाण्याच्या समस्या नाही. जर शरद दादा आता इथे भाषण करताना म्हणाले की माझा संकल्प आहे आणि मी तो संकल्प पूर्ण करून दाखवणार, माझं तर म्हणणं आहे त्यांच्या त्या इच्छाशक्तीसाठी जोरदार टाळ्याच झाल्या पाहिजे.